नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गणपतीचा सण जवळ आलाय आणि सगळ्यांचीच सध्या लगबग सुरू आहे, की यावेळेस मूर्ती कुठली असायला हवी, सजावट कशी करायला हवी. पण आज आपल्यासोबत ज्या 2 पाहुण्या आहेत, तर त्या घरीच स्वतः मूर्ती तयार करतात. एक म्हणजे आहेत प्रोफेसर अतुला पटवर्धन आणि त्यांची बहीण ॲडव्होकेट आभाराणी पटवर्धन. ताई, तुमचं दोघींचंही हिंदुस्तान पोस्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. ताई, सगळ्यात आधी मी हा प्रश्न विचारेन, खरं तर बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीच्या मूर्ती उपलब्ध आहेत. पण तरीही आपण स्वतः घरी मूर्ती तयार करावी अशी कल्पना तुमच्या डोक्यात का आली? म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे ते ट्रिगर झाले, की नाही आपण घरीच तयार करायला हवं? एकतर मी स्वतः मास्टर ऑफ फाईन आर्ट्स आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आपण शिकलेलो आहोत कॉलेजमध्ये, तर त्या गोष्टी हाताने घडल्या पाहिजेत. तर आपण एक विद्यार्थ्यांसमोर काही नवीन गोष्टी दाखवू शकतो त्यांना आणि त्यांना शिकायला प्रवृत्त करू शकतो. तर त्या दृष्टीने विचार केला आणि मला खूप आतून असं वाटत होतं, की आपल्याला जशी हवी तशी आपण छान मूर्ती घडवू शकतो घरामध्ये. आणि बाहेर तर छान मिळतातच, चांगले कलाकार आहेत, चांगल्या मूर्ती घडवतात. पण आपण आपल्या हाताने घडवलेली मूर्ती जर घरामध्ये स्थापन केली, तर असा एक विचार मी घरी मांडला आणि आई-वडिलांनी पण त्याला होकार दिला. नाहीतर काही जणांचं असं असतं, की नाही, घरी केलेली काही आपण त्याची पूजा करू नये. पण असं झालं नाही आणि घरी घडवलेल्या मूर्तीची आम्ही पूजा पण करतोय. आता पुष्कळ वर्ष झाली आम्हाला, 11-12 वर्ष झाली आहेत, की आम्ही घरी करतोय ती आणि छान आनंद वाटतो, मजा येते. कसं सांगायचं ना, तर मूर्ती जेव्हा तयार करता, तेव्हा तुम्ही एकट्याच ते करत असता, की तुमची बहीण आणि फॅमिली मधले इतर मेंबर सुद्धा त्याच्यासाठी सहकार्य करत असतात का? नाही, माझी बहीण माझ्या बरोबरच असते आणि मुख्य म्हणजे माती कशी भिजवायची, ते ती उत्तम माती भिजवून देते. त्याच्यामुळे छान मूर्ती घडते आणि त्याच्यानंतर त्याचे दागिने करणं किंवा सजावट करणं किंवा मूर्ती घडवताना बाजूला बसून, ताई असं हवंय, ताई थोडं ह्याच्यामध्ये कान थोडे मोठे हवेत अजून किंवा डोळे छान कर. ह्या सगळ्या अशा इन्स्ट्रक्शन्स मधनं मिळत असतात तिच्याकडनं. तर तिचं योगदान खूप आहे. चिकित्सकपणा कोणाचा तरी लागतो ना, ते काम मी करत असते. आणि थोडंसं क्रिटिक आपण म्हणू शकतो, की नाही बुवा, हे असं नाही, असं हवंय, म्हणजे छान दिसते. मग मला स्वतःला कशी हवी आहे, मला डोळे हवे, तर मी हक्काने सांगते नाही, काही डोळे मला घालेच हवे आहेत गणपतीचे आणि गणेशाची मूर्ती मला अगदी गोडीपानच हवी आहे. मी सांगते किंवा सोहळं कसं हवं आहे. आणि जवळ बसल्यानंतर ना, छोट्या छोट्या गोष्टी असतात. ताई जेव्हा गणेशाची मूर्ती घडवायला बसते, तर त्यावेळेला मी तिच्या सोबतच बसलेली असते आणि थोडंसं चिकित्सकपणा जो अत्यावश्यक आहे प्रत्येकच कलाकारासाठी, की असं नको, असं हवंय, किंवा एक त्रयस्थ म्हणून मी दुरून पाहतीये, तर मला ती मूर्ती कशी दिसतीये, ती लोभच दिसेल याच्यासाठी काय करायला हवंय, अशा बारीक बारीक गोष्टी. आणि मग मला काय हवंय, तर मला डोळे घारे हवे आहेत गणपतीचे, मला बरोबर. गणपतीचं सोहळं याच रंगाचं हवंय. या सगळ्या गोष्टी अशा चाललेल्या असतात आणि छोटी छोटीशी मदत, की थोडा एक कान करून झालाय तिचा, तर दुसरा कान करताना मी थोडी मदत करीन तिला. तर हा आनंद असतो. हा एक आपण म्हणतो ना, फॅमिली क्वालिटी टाइम आपण घालवतो, तर तसा तो क्वालिटी टाइम आम्ही एन्जॉय करत असतो. आणि आईबाबांचं कायम आम्हाला प्रोत्साहन आहे. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट करायची तर ती उत्तम करा, ही आईची शिकवण आहे. त्याच्यामुळे ताईचा उत्कृष्टतेचा अट्टहास असतो आणि तिचा पूर्ण प्रयत्न असतो, की जे करीन ते उत्तमच करीन आणि खरंच ते छान करते. तुम्ही जी ही मूर्ती बनवता ती शाडूच्या मातीपासूनच बनवता? हो, शाडूच्या मातीपासूनच बनवते आणि मी तुम्हाला दाखवू पण शकते, की अशी शाडूची माती असते. सिमेंटसारखी असते ती आणि आपण कणिक कशी भिजवतो तशी ती भिजवावी लागते. खूप पाणी नाही घालायचं, क्रॅक येतात त्या मूर्तीला. त्याच्यामुळे आणि ती ओली असतानाच पूर्ण घडली पाहिजे एका दमातच. आणि मुख्य म्हणजे गणपती बनवताना आपण चित्र काढताना कसं डोक्यापासून पायापर्यंत करतो ना, तर ह्याच्यामध्ये उलटी प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये आधी बैठक करावी लागते आणि मग पोट
मग खांदे, मग हात, मग डोकं, मग मुकुट, असं उलट्या पद्धतीने जावं लागतं. तर त्याच्यामुळे आपल्या अॅनाटॉमीचा अभ्यास खूप चांगला असणं गरजेचं आहे. नाहीतर ती डिस्प्रपोर्शनेट झाली तर चांगली नाही दिसत. बरोबर. असा माझा प्रयत्न असतो. तुम्हाला इथे साधारण दिसत किती असेल दिवस ताई लागतात तुम्हाला मूर्ती तयार करायला? तशी पहिल्या दिवशी पूर्ण ढाचा तयार झालेला असतो. म्हणजे हं. बनवायला सुरुवात केली की ती मुकुट सोडून द्या, पण डोक्यापर्यंत तरी पूर्ण झालेली असली पाहिजे. आणि कान जितके प्रोजेक्टेड आहेत किंवा हात प्रोजेक्टेड आहे तर त्याच्यात रिएन्फोर्समेंट घालावं लागतं. नाहीतर कधी कधी मग हात निखळतो, असं वगैरे होऊ शकतं. तर ते होऊ नये याच्यासाठी हा प्रयत्न असतो की त्याच्यामध्ये काडी म्हणा किंवा काय म्हणू आपण त्याला, काडी जास्ती करून, की काडी घातली तर त्याच्या आधाराने ते हात आतमध्ये राहतात. तर अशा पद्धतीने ती पहिल्या दिवशी तर पूर्ण झालेलीच असते. फिनिशिंग त्याचं करायला ती तशी ओली ठेवावी लागते, त्याला प्लास्टिकची पिशवी घालून ठेवायची आणि मग रोज त्याच्यावर थोडं थोडं काम करायचं. आणि पूर्ण झाली की वाळू द्यायची, चांगली खडखडीत वाळली पाहिजे. मग त्याला घासावं लागतं सॅन्डपेपरनी 0 नंबरच्या आणि मग त्याच्यावर पांढरा रंग लावायचा आणि मग रंगकाम करायचं. त्याच्या आधी इन्स्ट्रुमेंट्स कोणची वापरतेस ते आपण आणि दाखवूया. त्याची खास इन्स्ट्रुमेंट्स पण येतात. तर अच्छा. अशा पद्धतीची ती इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ती अशी त्याची पेटीच येते पूर्ण आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात. जसं टोकदार हे इन्स्ट्रुमेंट आहे. तर असं काही आतमध्ये कोरीव काम करायचं असेल तर, किंवा त्याला फिनिशिंग करायचं असेल तर असं नाईफ सारखं आहे, किंवा हं. त्याच्यावर डिझाईन करायचं असेल तर असं काटेरी ह्या पद्धतीचं असं आहे. तर अशी अशी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती तुम्ही वापरायला लागलेत की कळतं की कुठली कशी वापरायची. आणि एक गंमत सांगू का तुम्हाला, सगळ्यात पहिली मूर्ती ताईने जेव्हा घडवली ना, तर तेव्हा तिच्याजवळ ही इन्स्ट्रुमेंट्सच नव्हती. फक्त अच्छा. तिची नख, फक्त हं. नख आणि आणि पिसं होती. पक्ष्यांची पिसं होती तिच्याजवळ. तेवढ्या भरोश्यावरती तिने ती पहिली मूर्ती घडवली होती. आणि दगडूशेठ हलवाईची मूर्ती कशी आहे, अगदी तशीच, फक्त त्याला लाकडी इफेक्ट दिला होता. फार सुंदर झाली होती ती मूर्ती. ती जवळपास 92-93 साली केलेली होती ती मूर्ती. पहिली जी केली होती ती. जर जर कोणी पहिल्यांदा गणपतीची मूर्ती तयार करत असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय टिप्स सांगाल, की कुठली काळजी त्यांनी घ्यायला हवी? एक तर माती व्यवस्थित भिजायला हवी, कारण त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी असते त्या मातीमध्ये. तर खूप बरोबर. चिखल नाही करायचा मातीचा. खूप जास्ती पाणी झालं तर त्या मूर्तीला क्रॅक येते वाळल्यानंतर. तर त्याच्यामुळे एक तर माती व्यवस्थित भिजली पाहिजे. ती भिजवून ठेवायची 2 दिवस. भिजवल्या लगेच करायचं नाही. ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं, की तुमचा अॅनाटॉमीचा अभ्यास चांगला पाहिजे. की तुमची बैठक आहे गणपतीची, तर पायावर पाय दिला तर त्याची उंची, लांबी किती राहील? दुसऱ्या हं. पायाची किती राहील? पोट किती प्रोजेक्टेड असलं पाहिजे? कारण आपण लंबोदर म्हणतो, तर छान पोट बाहेर आलेलं असलं पाहिजे. आणि बरोबर. हात, 4 हात आहेत, त्याच्यातली आयुध आहेत हातातली. चेहरा आहे आणि मुख्य म्हणजे डोळे. कारण डोळे हं. हा प्राण आहे ना त्या मूर्तीचा. हो. तर ती आपल्याशी बोलते असं वाटलं पाहिजे, इतकी सुंदर ती मूर्ती झाली पाहिजे. तर ह्या गोष्टी तर आहेतच. आणि वाळल्याशिवाय तुम्ही रंगवू नका. कारण काय होतं, की माती वाळते आणि ओली असताना जर रंगवली तर त्या रंगांवरती क्रॅक येतात. तर ते हं. काही व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे ती खडखडीत वाळली पाहिजे आणि मगच तुम्ही रंगकाम करा. हं. तुम्ही ज्या गणपती मूर्ती आत्तापर्यंत बनवल्यात, तर त्याच्यासाठी तुम्ही असं पर्टिक्युलर थीम फॉलो केली आहे का, की अशा प्रकारचा यावर्षी बनवायचा आहे, पुढच्या वर्षी ही थीम असेल असं काही? तसं थीम प्रमाणे नाही करत, कारण त्याची प्युरिटी जी आहे, हं. गणपतीची मूर्ती जशी दिसायला हवी, तर त्याच्यामध्ये खूप जॉमेट्रिकल किंवा ॲब्स्ट्रॅक्ट ह्या गोष्टी मला पटत नाहीत. कारण तो हं. देव आहे. म्हणजे ती हं. देवाची मूर्ती आहे, तर ती देवासारखी दिसायला पाहिजे ते पावित्र्य हं. आणि आपल्याला कायम पावित्र्य आपण राखायचं. जपलं पाहिजे. हां. बरोबर. त्याच्यामुळे हं. वेगळी अशी थीम नसते. पण कधी-कधी असं होतं, की कधी बालगणेश होतो, म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव त्याचे बालकासारखे असतात. कधी मॅच्युअर्ड दिसतो, प्रौढासारखा दिसतो, असं होतं. पण हं. अशी थीम घेऊन नाही करत. ते डेकोरेशन जे असतं गणपतीचं, ते सुद्धा तुम्ही स्वतः घरी सगळं तयार करता? हो. ते सगळं आता हे पण आता केलेलं जे आहे त्याला एल-ई-डीची माळ लावली आहे अशी.
बाकी हे सगळे कागद आहेत, हे प्रिंटेड शीट आहेत सगळ्या. त्यालाही सोनेरी रंग लावलाय आणि याच्या आतनही एक LED ची माळ लावलेली आहे की आम्ही जेव्हा तिथे बसवू गणपती तर ती LED ची माळ लागली तर पाठीमागनं उजेड येईल त्याच्या, अशी एक काळजी घेतलेली आहे. आणि खाली असं छान कमळ केलंय त्याला कागदांचं, तर त्या कमळामध्ये ती बसवणार आहे असा विचार. म्हणजे इको फ्रेंडली गणपती मूर्ती. आणि हा बोला बोला ताई. थोडक्यामध्ये प्रयत्न हा असतो की आपली सजावट देखील आणि गणेशाची मूर्ती देखील ही इको फ्रेंडली असावी. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न हा असतो की नैसर्गिक वस्तूंचा आम्ही वापर करतो ज्या डिग्रेडेबल आहेत आणि असं करूनच आम्ही सजावट करतो. साधारण किती वर्षापासून तुम्ही हे घरी गणपती मूर्ती तयार करतायत? आता किती वर्ष झाली त्याला? 11 वर्ष तरी झाली. 11 वर्ष झाली. की मी कॉलेजमध्ये शिकवत होते, आत्ताच मी रिटायर्ड झाले. पण कॉलेजमध्ये शिकवत असताना वेळ नाही मिळायचा दिवसा, कारण कॉलेजमध्ये शिकवून आल्यानंतर मग सगळ्या मूर्त्या रात्री घडवायच्या असं ठरलेलं होतं. कारण ते गणपतीच्या दिवसापर्यंत चाललेलं असायचं रंगकाम किंवा काहीतरी, कारण वेळ नसायचा. पण आता असं आहे की यावेळेस मला भयंकर फुरसत होती, त्याच्यामुळे मी खूप मनापासून आरामात ती गणपतीची मूर्ती घडवलेली आहे. तर यावर्षी खूप आनंद मिळालाय मला. तुम्ही आता हे गणपती मूर्ती घडवताय तर ते पाहून असं कधी झालंय का की तुमच्या एखाद्या विद्यार्थ्यांनी पण म्हटलंय की नाही आता मी सुद्धा गणपती मूर्ती तयार करतोय, किंवा एखाद्या नातेवाईकांनी असं म्हटलंय का की आता तुमचं बघून मी सुद्धा आता तसं करायला? हो हो, माझी भाची आहे, मेडिकल डायरेक्टर आहे ती माधव नेत्रालयात, आणि तिला अतिशय हौस आहे. ती कलाकारच आहे आणि तिने पाहिल्यानंतर म्हणली की आत्या तू केली आहेस ना, आता मला पण करायची आहे. आणि वेळ नसताना सुद्धा रात्री येऊन माझ्या बरोबर बसून तिने स्वतःची एक मूर्ती घडवली. त्याच्यामुळे ती म्हणे मला खूप मजा आली, मी असं कधीच केलं नव्हतं याच्या आधी, पण इतकी सुंदर मूर्ती झाली ती. आणि शाळेतल्या कॉलेजमधल्या मुली तर अगदी मी टाकत असते दरवेळेस पोस्ट अशा की काही वेगळं केलं की मुलींना टाकायचं, तर मुली पण केलेल्या मूर्त्यांचे फोटो बिटो मला टाकत असतात की मॅडम ये देखो हमने किया है और कैसे जमा है, अच्छा हुआ है क्या, असं आमचं चाललेलं असतं मुलींबरोबर. तर खूप जणांना इन्स्पिरेशन मिळतं. एका अर्थाने ते म्हणजे चळवळीसारखंच झालंय की तुम्ही सुरुवात केली आणि आता पुढे सगळे विद्यार्थी पण ते फॉलो करायला लागलेत असं म्हणता येईल. हो हो, आणि आग्रह असतो की त्या मूर्ती प्रपोर्शनेट म्हणजे प्रमाणबद्धच असायला, कारण ती गणपतीची मूर्ती आहे तर त्याच्यामुळे त्याच्याशी खेळू नका, त्याचं पावित्र्य तसंच अबाधित राहू द्या, हा माझा हट्ट असतो. आणि मी प्रकर्षाने सगळ्यांना हे सांगत असते, विद्यार्थ्यांना पण, की उगीच 4 हात लावले, सोंड लावली, कान लावले की गणपती झाला असं नाही हो. तर हा माझा आग्रह असतो आणि मी करून दाखवते, त्याच्यामुळे ते त्यांना पटलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी हा बोला बोला. सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे की आपण गणपतीची मूर्ती घडवतोय तेव्हा खूप जिकरीचं काम असतं, हे खूप काळजीने लागते, कारण एकदा घडली की ती फायनलच असली पाहिजे. आपण इतर दुसरा कुठला प्रकार आपण जर हाताळत असू, म्हणजे एखादं फुलच आपल्याला करायचं असेल आणि पाकळी बिघडली तर ती पाकळी आपण मोडून पुन्हा करू शकतो. पण गणपतीच्या बाबतीमध्ये आपल्या मनालाही ते पटत नाही आणि तसं करणंही योग्य नाही. त्यामुळे खूप निगुतीने करण्याचं हे काम आहे आणि खूप काळजीपूर्वक करावं लागतं. सगळ्यांनीच तसं करा. सगळ्यात शेवटी आता मी तुम्हाला असं विचारेन की आता गणपती जवळ आलाय तर त्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांना काय संदेश द्याल? एक प्रोफेसर आहे सोबत आमच्या आणि एक ऍडव्होकेट आहे, तर सणासाठी तुम्ही काय संदेश द्याल? एक तर संदेश हाच आहे की इको फ्रेंडली गणपतींना प्रोत्साहन द्या आणि तसेच गणपती घडवा, कारण आता आपण खूप प्रॉब्लेम फेस करतोय की प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती की जे तरंगतात पाण्यावरती विसर्जन केल्यावरती, तर ते तसं चांगलं वाटत नाही किंवा त्याचं डिग्रेडेशन होत नाही. तर असेच गणपती घडवा की ज्याचं डिग्रेडेशन होऊ शकेल आणि परत पुढच्या पिढीला नवीन गोष्टी करायला वाव मिळू शकतो. आणि मी तर म्हणेन की मुळात आपण गणेश उत्सव सार्वजनिक आपण साजरा करतो, तर मुळात त्याचा हेतूच हा की समाज प्रबोधन.
आता बरोबर. हे समाज प्रबोधन बाजूला जाऊन तो एक इव्हेंट व्हायला लागलेला आहे. तर असं होऊ नये आणि वेगवेगळ्या प्रकारचं जे प्रदूषण होत आहे, जास्ती करून मी तर म्हणेन की ध्वनी प्रदूषण या वेळेला भरपूर आपल्याला त्रास देतं. तर या सगळ्या आपण आळा घालू शकतो, या पावित्र्य आपण जपू शकतो आणि आपण खूप भक्तिभावाने आणि यापासून अतिशय साजरा असा गणेशोत्सव साजरा करू शकतो. असं मी आवाहन सगळ्या आपल्या प्रेक्षकांना नक्कीच करेन. धन्यवाद ताई, तुम्ही दोघींनी वेळ काढून हिंदुस्तान पोस्ट सोबत संवाद साधलात त्यासाठी. नक्कीच तुमच्यापासून प्रेरणा घेत आता सगळेच इको फ्रेंडली गणपती घरीच तयार करतील अशी मला आशा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही पण हिंदुस्तान पोस्टची धन्यवाद मानतो की आम्हाला इथे चान्स दिला आणि इंटरव्ह्यू आमचा घेतला त्याबद्दल धन्यवाद.